मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात बैठक सुरू आहे। बैठकीत संजय दिना पाटील याच्या वक्तव्यावरून चर्चा सुरू आहे। संजय दिना पाटीलने केलेल्या वक्तव्याची दोन्ही नेत्यांकडून दखल घेण्यात आली आहे। महायुतीची प्रतिमा मलिन झाल्यास कडक शब्दात समज देण्यात यावी, यावर दोन्ही नेत्यांचं एकमत झाल्याचं कळतंय। तर संजय दिना पाटील यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, परत आला तर मारून टाकणार असं वक्तव्य केलेलं होतं आणि त्याच पत्रकारांना धमकी देण्याच्या मगरुरीच्या भाषेसंदर्भात आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक सुरू असल्याचं कळतंय। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडनं। गिरीश, बैठकीत नेमकं दोन्ही नेत्यांचं काय म्हणणं पडलं? नक्कीच जो काही प्रकार घडलेला आहे त्याची अत्यंत तीव्र शब्दामध्ये निंदा जी आहे ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आणि संजय दिना पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे कुठेतरी महायुतीची जी प्रतिमा आहे समाजामध्ये ती कुठेतरी विलीन होते आणि अशा पद्धतीनं एका प्रतिनिधीनं जबाबदार प्रतिनिधीनं अशा पद्धतीनं पत्रकारांची अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करणं, त्यांना मारण्याची धमकी देणं, अशा पद्धतीची भाषा ही योग्य नाही। अशा पद्धतीनं त्याला कडक शब्दामध्ये समज देण्यात यावी। या सगळ्या नेत्यांना जे कोणी अशा पद्धतीचं भाष्य करत असतील त्यांना कडक शब्दात समज देण्यात यावी, अशा पद्धतीचं जे वक्तव्य आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आहे आणि पक्षाकडून सुद्धा त्यांना तशी समज देण्यात आलेली आहे अशी सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे संजय दिना पाटील यांची आता नेमकी भूमिका काय असणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झालेली आहे आणि जे काही विधान संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलं त्याने कुठेतरी महायुतीची जी प्रतिमा आहे ती मलिन झालेली आहे, कारण बरेचसे पत्रकारांनी याचा निषेध सुद्धा केलेला आहे। मुंबई मराठी वार्ताहर संघाने सुद्धा याचा निषेध केलेला आणि त्यामुळे आपण पाहतोय नक्कीच गिरीश, नक्कीच